माधवीताई, अशा का तुम्ही बसल्यात एकट्याच? आणि हे काय, दरवाजा उघडा आहे? मीनाताई पण नाहीयेत का घरात? माई तुम्ही? सॉरी हा, तुम्हाला अचानक बघून धक्काच बसला हो मला. राहावे ना म्हणून आले हो. नाही म्हणजे मला असं वाटलं की तुमच्या मनात आमच्याबद्दल कुठेतरी राग आहे. नाही हो माई, कसं शक्य आहे? तुम्ही बसा ना. मी बसा, घेते बसा. मी घेते. मी पाणी घेऊन येते, बसा. आले बाई. घ्या ना. तुम्ही बसा बघू. हो, बसते. माधवीताई, फोनवर आपलं बोलणं झालं त्यावरून मला असं वाटलं की तुम्ही आणि सुरेश रावांनी एकत्र यावं, यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करतोय. म्हणजे मुद्दाम काहीतरी प्लॅनिंग करतोय अशी तुमची समजूत झाली आणि ते तुम्हाला अजिबात आवडत नाहीये. माई प्लीज, माझ्या तोंडून काही जर कमी जास्त गेलं असेल तर राग मानू नका हो. मला तुम्ही खूप जवळच्या आहात आणि नुसत्या जवळच्याच नाही तर तुम्ही मला आदर्श वाटता. म्हणूनच माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी तुमच्याशी बोलते. विशेषतः आत्ता माझ्या आयुष्यात जे काही चाललंय ना, त्याची सुरुवात तुमच्याच घरामधून झाली. अनेक वर्ष माझ्या मनावर जे दडपण होतं ना, ते झुगारून मी मोकळा श्वास घेते माई, तो फक्त तुमच्या सपोर्टमुळेच. पण त्यामुळेच मेघना मला म्हणाली बाबा बदललेत आणि स्वतःही हे माझ्याशी बोलले मी बदललोय. म्हणून मी 2 वेळा त्यांना भेटले. पण त्या भेटी त्यांच्या मनाने स्वतःहून उत्स्फूर्तपणे नव्हत्या घेतल्या. नानासाहेबांच्या सांगण्यामुळेच या भेटी झाल्या होत्या हे ऐकून खचले हो मी. हे असं जबरदस्तीने जुळवलेलं नातं किती काळ टिकणार? हा तर जुलमाचा रामराम झाला ना माई. माधवीताई, तुम्हाला सुरेश रावांना भेटल्यावर खरंच असं वाटलं की हा जुलमाचा रामराम आहे म्हणून? नाही माधवीताई, तसं अजिबात नाहीये. तुमच्या बरोबरचं नातं नव्याने जुळावं आणि तेही तुम्हाला हवं तसं. असं जर सुरेश रावांना मनापासून वाटत नसतं ना, तर मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. पण माधवीताई, तसं नाहीये.